नमस्कार, विठाई न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आजची राजकीय ताजी घडामोडी अशी आहे की अकलूजचा शिवरत्न बंगला आज बुधवारी पुन्हा राजकीय हालचालीचं केंद्र बनलाय। भारतीय जनता पक्षाचे क्लस्टर प्रमुख, सांगली, माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे क्लस्टर प्रमुख प्रशांत परिचारक यांनी आज सकाळीच शिवरत्न बंगल्यावर येऊन धैर्यशील मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील तसेच विजयसिंह मोहिते पाटील व अन्य सदस्यांची भेट घेतली आहे। आणि ते बाहेर पडताना शिवरत्न बंगल्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गटाचे नेते खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचं आगमन शिवरत्न बंगल्यावर झालेलं आहे। प्रशांत परिचारक यांनी शिवरत्न बंगल्यातून बाहेर पडताना सांगितलं की माझी कुटुंब भेट होती, राजकीय काही नव्हतं आणि त्यांना दरवाजापर्यंत सोडण्याकरता म्हणून आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आले होते। आणि प्रशांत परिचारक हे शिवरत्न बंगल्यातून बाहेर पडताच डॉक्टर अमोल कोल्हे हे इथे शिवरत्न बंगल्यावर आलेले होते। गेल्या काही दिवसांपासून धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवावी असा आग्रह माळशिरस तालुक्यासह त्यांचे सोलापूर जिल्ह्यातून माढा लोकसभा मतदारसंघातून होतो आहे। आणि या पार्श्वभूमीवर डॉक्टर अमोल कोल्हे हे शिवरत्न बंगल्यावर आल्यामुळे चर्चेला आणखीनच उधाण आलेले आहे। भाजपचे नेते बाहेर पडताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे बडे नेते इथे आलेले होते, त्यांची चर्चा झालेली आहे। आज मुंबई येथे शरद पवार यांनी बैठक बोलावली आहे आणि त्यांचे उमेदवार निश्चित केले जात आहेत। अशा पार्श्वभूमीवर धैर्यशील मोहिते पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेण्याकरता डॉक्टर कोल्हे हे अकलूजमध्ये आलेले आहेत। दरम्यान कालच मोहिते पाटील कुटुंबातील विजयसिंह मोहिते पाटील, बाळदादा यासह धैर्यशील मोहिते पाटील या सगळ्यांनी मिळून रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे निंबाळकर यांची फलटणमध्ये पाडेगाव येथे भेट घेतली होती। यामुळे आता धैर्यशील मोहिते पाटील कोणती भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे। आज अकलूजमध्ये माझ्या एक स्नेहांचं घरातला विवाह सोहळा होता आणि त्यासाठी आलो होतो आणि मोहिते पाटील घराण्याशी हे फार जुने ऋणानुबंध आहेत आणि त्यासाठी विजयदादांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो। मी लग्न सोहळ्यासाठी आलो। राष्ट्रवादीची यादी अजून जाहीर दुसरी यादी अजून जाहीर झाली कधी होईल तरी लवकरच होईल। काही घडामोडी होत आहेत, त्या घडामोडी पूर्ण झाल्या की दुसरी यादी जाहीर होईल। अजित पवार म्हणतात की डायलॉग बाजीमध्ये वस्तात आहेत अमोल कोल्हे, आज तुमच्या टीका केली त्यांनी। खूप मोठे नेते आहेत आणि त्यांच्याविषयी मी वेगळं भाष्य करण्याची काही आवश्यकता नाही। जे काही आहे ते मी निष्ठेने एका जागी आहे, हे मायबाप जनता बघते आणि जनता त्याचं फळ देईल। प्रकाश आंबेडकर आता आपल्याकडे स्वतंत्रपणे उभारायचा निर्णय घेतला, 9 जागेवर उमेदवार दिलेत त्यांनी आज। मी त्यांची अजून प्रेस कॉन्फरन्स बघितली ना, मी प्रवासातच होतो, त्यामुळे त्यांनी नेमकं काय म्हटलं ते तपशीलवार पाहायला लागेल। मला असं वाटतं की आदरणीय बाळासाहेबांनी जी भूमिका मांडली होती देशातल्या संविधानाच्या विषयी आणि संविधान वाचवण्याच्या दृष्टीनं, जी भूमिका मांडली होती ती या पुढील काळातही एक समन्वयाची भूमिका ही नक्कीच घेतली जाईल। कारण ही भूमिका कुठल्या पक्षाच्या स्वार्थाची नाही, ही देशाच्या हिताची आहे। याच पद्धतीची भूमिका या पुढील काळात घेतली जाईल अशी अपेक्षा कायम बाळगला हरकत नाही। माढा लोकसभेतून महादेव जानकर उमेदवारी जाहीर झाली, पण मात्र ते पुन्हा महायुतीमध्ये गेलेले आहेत। अशी जाहीर झाली होती असं माझ्या कानावर नाही आहे। द्यायचं निश्चित झालं होतं असं माझ्या कानावर कुठलीही बातमी नाही आहे। ठीक आहे, आता आपल्यात नवीन उमेदवार कोण असणार आता? मला वाटतं येत्या काळात ही गोष्ट समोर येईल आणि दुसरी यादी जाहीर झाली की हा सस्पेन्ससुद्धा हटेल की जस्ट वेट अँड वॉच, मोहिते पाटील तरी घेतील, जस्ट वेट अँड वॉच। ही भावना सर्वसामान्य जनतेची आहे। सर्वसामान्य लोकांचं हे म्हणणं आहे की या संघर्षाच्या काळात आदरणीय पवारसाहेब ज्या धडाडीनं जे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढत आहेत, ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी ही हातात असावी अशी अनेक कार्यकर्त्यांनी मी अकलूजमध्ये आल्यानंतर एक इच्छा बोलून दाखवली। जस्ट वेट अँड वॉच। तुम्ही याच्यापूर्वीच खरं तर प्रशांत परिचारकांनी देखील मनधरणी केली होती, भाजपचे प्रशांत आलेले, आता त्यानंतर लगेच तुम्ही आलाय, काय नक्की चर्चा झाली? मी सांगितलं मी विवाह सोहळ्यासाठी आलेलो आहे आणि यामध्ये हा काही राजकीय दौरा नव्हता, त्यावर भाष्य करणं उचित नाही। राज्यात किती जागा आहेत? हां, राज्यामध्ये जागा किती? राज्यात जास्तीत जास्त जागा आहे.